नांदेडच्या रस्त्यांवर थंडीच्या काटेरी वाऱ्यांत कुडकुडत जे निराधार झोपतात त्यांच्या हृदयाला ऊब देणारा मायेची ऊब उपक्रम आता सुरू झाला आहे। न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी आहे प्रतिज्ञा नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धर्मभूषण ॲड। दिलीप ठाकूर यांच्या मायेची ऊब या उपक्रमच्या माध्यमातून हजारो रस्त्याच्या कडेला बेसारा असलेल्या व्यक्तींना ब्लँकेट वाटप करणाऱ्या मायेची ऊब या उपक्रम बद्दल एक विशेष रिपोर्ट धर्मभूषण ॲड। दिलीप ठाकूर यांच्या अथक प्रयत्नांनी राबविण्यात आलेल्या या ब्लँकेट वितरण मोहिमेचा शुभारंभ संतबाबा बलविंदर सिंघजी, भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर, लायन्स उपप्रांतपाल राहुल औसेकर आणि योगेश जायस्वाल यांच्या मनापासून दिलेल्या सहकार्याने नवचैतन्याने झाला। नगिनाघाट येथील रथपूजन आणि भक्तिमय वातावरणात सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या दिवशी 250 गरजू लोकांना थंडीपासून बचाव करणारे ब्लँकेट दिले गेले। या अप्रतिम सामाजिक कार्याचं उद्दिष्ट अगदी साधक, गरजू लोकांना थंडीच्या या विकट काळात मायेची ऊब देणे। दिलीप ठाकूर यांनी लोकांना या मानवी सेवेच्या मोहिमेत त्यांचा हात पुढे करायला आवाहन केले। संतबाबा बलविंदर सिंघजी यांनी दिलीप ठाकूर यांच्या निरपेक्ष आणि निस्वार्थ भावनेचे स्तुतिगीत गायले, तेव्हा त्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। त्या निराधार माणसांच्या दारिद्र्याला थोडा आराम मिळावा यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये एकमेकांना हातवायला आलेल्या दानशूर नागरिकांचेही मनाला साचलेले प्रेम दिसून आले। अशी अनेक माणसं जणू जीवदान देणाऱ्या मायेची ऊब मोहिमेच्या माध्यमातून नांदेडच्या रस्त्यांवर पुन्हा आशेचा प्रकाश फुलत आहे। पुढील 40 दिवस दररोज मध्यरात्री या गरजू लोकांना ब्लँकेट वाटपासाठी स्वयंसेवक निघणार असून त्यांना डोक्यावर चप्पर आणि हाती ब्लँकेट मिळेल हीच सर्वांची प्रार्थना आहे। यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि मान्यवर या गरीब माणसांच्या दुःखावर ऊब देण्यासाठी एकत्र आले होते। त्यांनी मोत्यांची माळ अर्पून आपला सन्मान सिद्ध केला। थंडीच्या काळात गरजूंच्या हृदयाला ऊब देणाऱ्या या उपक्रमाची कहाणी केवळ ब्लँकेट वाटप नव्हे तर मानवतेची नवीन ज्योत आहे, ज्यामध्ये प्रत्येक हात प्रेमाने जोडलेला आहे। या मायेची ऊब मोहिमेमुळे एक सामाजिक परिवार जसा तयार होतो आहे, तशीच नांदेडची मातीही उबदार झाली आहे।